जय महाराष्ट्र। मी महाराष्ट्र बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीचा अध्यक्ष विष्णू कारंपुरी बोलतोय। बांधकाम कामगार योजनेद्वारे राज्यातील महायुती सरकार महाघोटाळा करीत असल्याचे दिसून येते। कारण ज्या 28 योजना बांधकाम कामगारांच्या उन्नतीसाठी व सर्वांगीण विकासासाठी जाहीर केले आहेत, त्यामध्ये प्रमुख योजना आहे मध्यान्ह भोजन। हे मध्यान्ह भोजन सुरू केल्यानंतर बांधकाम कामगारांनी त्या भोजनाचा स्वाद देखील घेतला नाही किंवा त्या बांधकाम कामगारांना त्या योजनेचा लाभ झाला नाही, लाभ घेतला नाही व लाभ झाला नाही। अशा प्रकारे जेव्हा शासनाच्या लक्षात आलं त्यावेळेला शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अक्षरशः भोजनाचा अन्नदान ज्याप्रमाणे करतात त्याप्रमाणे सार्वजनिक मंडळांना, सामाजिक मंडळांना, सामाजिक संस्थेना बोलावून हे भोजन द्या। म्हणजे जवळजवळ 36 जिल्ह्यात 1-1 लाख जरी कामगार धरलं, 36 लाख कामगारांचे भोजन हे असं वाटण्यात आलं। तरी देखील त्याला प्रतिसाद मिळत नाही म्हणून मध्यान्ह भोजनाचे रथ तयार करून त्या गाड्यामध्ये, त्या टेम्पोमध्ये भोजन घ्या असं आठवडा बाजारामध्ये, प्रत्येक तालुक्यातील आठवड्या बाजारामध्ये ते गाड्या फिरवून अन्न वाटण्यात आला। तो सुद्धा स्वाद तो सुद्धा अन्न कोणी घ्यायला तयार नव्हते। अशा प्रकारे या मध्यान्ह भोजनाचा महाघोटाळा भोजन प्रति कामगाराला 100 ते 125 रुपयाचा भोजन मध्यान्ह भोजन देण्याचा पूर्ण त्याचा ठेका दिलेला आहे। मग 36 लाख दररोज लोकांचे मध्यान्ह भोजनाचे किती पैसे झाले? अशा प्रकारे दर महिन्याला जवळजवळ 8 कोटी मध्यान्ह भोजनाचे पैसे कामगारांना अन्न मिळाले नाही किंवा दिले तर घेतले नाही। अशा परिस्थितीमध्ये शेवटी शासनाला ती मध्यान्ह भोजन योजना बंद करावी लागली। सरकारला आणि कल्याणकारी महामंडळाला इतकं देखील समजलं पाहिजे होतं की आपण कुठं भ्रष्टाचार करावा, भ्रष्टाचार करावा तरी कुठं, हे सुद्धा त्यांना बोध झाला नाही। शेवटी ते मध्यान्ह भोजन योजना चालले नसल्या कारणाने किंवा कामगार स्वीकारत नसल्या कारणाने वारंवार प्रसिद्धी माध्यमातून अनेक समाजसेवक, राजकीय पक्ष, कामगार संघटना खरे बांधकाम कामगार विरोध केल्याने सरकारला बंद करावं लागलं। अशा प्रकारे या मध्यान्ह भोजनाचा शेवट झाला। जवळजवळ किती दिवस ही योजना चालली, तेवढे दररोज 36 लाख लोकांचे भोजन, त्याचे पैसे आणि जे वाटले त्यांनी गोरगरिबांना बाजारामध्ये, आठवड्या बाजारामध्ये, रस्त्यामध्ये, तिथे जत्रेमध्ये त्या गाड्या फिरून वाटले थोडे बहुत, आणि सगळे पैसे हे महायुती सरकारच्या माध्यमातून सरकार, संबंधित मंत्री, सरकारी अधिकारी, कामगार महामंडळाचे प्रमुख, त्यांचे अधिकारी, सर्व जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त व त्या कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि ठेकेदार, दलाल आणि खाजगी दलाल, अशा प्रकारे या मध्यान्ह भोजनाचा महाघोटाळा झाला। हे आम्ही एसबी न्यूज चॅनलच्या माध्यमातून
किंवा बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून लोकांना जनजागृती करण्यासाठी आणि या महायुती सरकारचा भ्रष्टाचाराचा पाडा वाचण्यासाठी दुसऱ्या भागात आपल्याला सादर करीत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बांधकाम.